चांगलाच आघाडीवर आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला 110, डीएमकेला 65, एआयडीएमकेला 68 जागांवर आघाडी मिळते। तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच डीएमके आणि एआयडीएमके विना सत्ता असतील। पहिलीच निवडणूक लढवणारा टीव्हीके हा पक्ष सत्तेत येण्याची चिन्ह आहे। तामिळनाडूमध्ये 1967 पासून डीएमके आणि एआयडीएमकेची एकहाती सत्ता होती। तामिळनाडूमध्ये टीव्हीके एकहाती सत्तेकडे आता वाटचाल करते आहे। तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा खऱ्या अर्थाने विजय होताना दिसतोय। थलपती विजयच्या टीव्हीकेनं तामिळनाडूच्या राजकारणाचा अक्षरशः डीएनएच बदलून टाकलाय। त्यामुळे द्रमुक आणि अण्णा द्रमुकला जबर फटका बसलाय। यंदाच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षांच्या उपस्थितीमुळे राजकीय समीकरणं चांगलीच विस्कळीत झाली आहेत। विजयच्या टीव्हीकेनं द्रमुक आणि अण्णा द्रमुकला जबर फटका बसवलाय। तर जसे जसे कल हाती येत आहेत, आपल्या समोर आकडे समोर येत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर टीव्हीके बद्दलचं प्रशांत किशोर यांचं एक भाषण व्हायरल झालंय। टीव्हीकेच्या विजयाची केलेली त्यांनी भविष्यवाणी आता या व्हिडिओतून समोर आलेली आहे। प्रशांत किशोर यांनी टीव्हीकेच्या विजयाचं भाकीत केलं होतं आणि तोच व्हिडिओ आता ही जी आकडेवारी समोर येते त्यानुसार व्हायरल झालाय। You see, there is so much of chatter in the name of MS Dhoni. He is the only Bihari who is more popular than me in Tamil Nadu. Dhoni is more popular in Tamil Nadu than Prashant Kishore, but make no mistake, next year when I contribute and I help you win, then I will be taking over Dhoni in popularity. Do you agree or not? Do you? No, not everyone has not answered. If I help TVK win next year, who would be more popular in Tamil Nadu? My fellow Bihari MS Dhoni, who makes win Chennai Super King every time, or Prashant Kishore? So you see, so I have my own battle to win. I have to become the most popular Bihari in Tamil Nadu. So I have to compete with Mr. Dhoni, who makes Chennai Super King win. I will make TVK under your leaders win. So that is why I am here. तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजयच्या घरीही जल्लोषाचं वातावरण आहे। अभिनेता विजयच्या कुटुंबाकडून घरात मोठा जल्लोष केला जातोय। मोठ्या आघाडीनंतर विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। ही दृश्य आपण पाहतोय अभिनेता विजयच्या कुटुंबियांच्या जल्लोषाची। त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये, कारण पहिल्यांदाच सिनेसृष्टी सोडून राजकारणात पदार्पण केलेल्या थलपती विजयनं हे जे यश कमावलंय ते सगळ्यांच्याच भुवया उंचावणारं आहे। कारण पहिल्यांदा राजकारणात पक्ष प्रवेश केल्यानंतर, स्वतःचा पक्ष काढल्यानंतर, प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर मिळालेलं हे टीव्हीकेचं यश आणि त्याचीच ही मतदारांना दिलेली पोचपावती आपण आकड्यांमधून पाहतोय। टीव्हीकेला सध्या 107 जागा मिळत आहेत, 7 जागांवर आघाडी असल्याचं दिसतंय। तर तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजयच्या घराचीही सुरक्षा वाढवली आहे। मोठ्या आघाडीनंतर विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नाहीये, तर दुसरीकडे टीव्हीके प्रमुख विजय यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। टीव्हीके 108 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळेच आता ही जी आघाडी पाहता पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये चांगलाच बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अभिनेता विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा विरुंगबाक्कम मधून आघाडीवर आहे। ड्रायव्हरच्या मुलाला देखील विजय यांनी विधानसभेचं तिकीट दिलं होतं आणि अभिनेता विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा देखील त्याच्या मतदारसंघातून आघाडीवर आहे। ड्रायव्हरच्या मुलाला थलपती विजयनं विधानसभेचं तिकीट दिलं होतं आणि विरुंगबाक्कम मधून ड्रायव्हरचा मुलगा देखील आघाडीवर असल्याचं दिसतंय।
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आज एक नव्या इतिहासाची नोंद होताना दिसतेय. सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखली आहे. हा पक्ष राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. या ऐतिहासिक कामगिरीमुळे चेन्नईमधल्या पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. तामिळनाडूमध्ये विजय यांचा जो पक्ष आहे त्यानं मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे अर्थातच चेन्नईमधल्या टीव्हीकेच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा जल्लोष केलेला आहे. अनेक उमेदवार टीव्हीके या पक्षाचे आघाडीवर आहेत. थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा देखील आघाडीवर आहे. चेन्नईतील टीव्हीके मुख्यालयाबाहेर टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाची आघाडी अजूनही कायम आहे. 107 जागांवर टीव्हीकेची आघाडी दिसतेय.